आपलं स्वागत करतो। नुकतंच मराठा आरक्षणासाठी सध्या मुंबईमध्ये मोठं आंदोलन सुरू आहे। जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून मराठा समाज हा मुंबईवर आझाद मैदानावर पोहोचलेला आहे आणि हे आंदोलन अत्यंत तीव्र होण्याची शक्यता आहे। कारण 2 ते 3 दिवसापासून मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे कूच करतो आणि मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचं एकच मागणी आहे की संपूर्ण मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळालं पाहिजे। या मागणीला सर्व स्तरातून जरी विरोध होत असला, विशेषतः OBC वर्गाकडून याला विरोध होत आहे आणि यामध्ये राजकारणही केलं जात आहे का असंही एक चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना इतर वर्गाचा विचार करून या संदर्भात निर्णय घेतला जाईल असं एक स्टेटमेंट केलं आहे। मराठा समाज आणि OBC समाज या दोन्हीही घटकावर अन्याय होणार नाही असं त्यांचं स्टेटमेंट आहे। मात्र मराठा समाजाला OBC मधून आरक्षण देण्याची जी मागणी आहे त्याचं समर्थन महायुती सरकार देवेंद्र फडणवीस करताना दिसत नाही। विशेष म्हणजे कायद्यानुसार मराठा समाज हा मागासलेला ठरलेला असताना त्याला घटनादुरुस्ती करून मराठा समाजाला OBC मध्ये घेता येतं असं कायदेतज्ञ सांगतायत। तरीही या संदर्भात महायुती सरकार का निर्णय घेत नाही असाही एक सवाल उपस्थित होतो आणि त्यामुळे हे आंदोलन आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे असंच चित्र सध्या दिसतंय। जरांगे पाटील यांनीही देवेंद्र फडणवीस सरकारला एक इशारा दिला आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिलं जात नाही तोपर्यंत मराठा समाज माघार घेणार नाही आणि त्यांचं जे आज आझाद मैदानावरील जे भाषण आहे ते अत्यंत मुद्देसूद ठरलं। सर्व महाराष्ट्राची मने या भाषणाने जिंकली कारण कायद्याचं पालन करून हे आंदोलन केलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि कोणत्याही कायद्याचं उल्लंघन आंदोलन करताना होणार नाही याचीही दक्षता आम्ही घेऊ। मात्र मराठा समाज हटणार नाही असंही एक स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे कायद्याचं पालन करूच, मात्र सरकार समोर आम्ही माघार घेणार नाही, कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही असाही त्यांनी इशारा दिलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला आता समजेलच की हे आंदोलन कोणत्या वळणावर जातं आहे। न्यायालयाने 1 दिवसाचंच जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याची परवानगी दिलेली आहे। तर सरकारने आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे आम्हीही सरकारला सहकार्य करणार असं जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे। अत्यंत मुद्देसूद असं भाषण केलं आहे। त्यांच्यावर अडाणी नेता, अनपढ नेता असाही आरोप होतो। मराठा समाजाला हा अडाणी नेता भेटला आहे, त्याचं नेतृत्व हा अडाणी नेता करतो आहे असंही त्यांच्या विरोधात बोललं जातं। मात्र जरांगे पाटील यांचं आजचं भाषण बघता अत्यंत मुद्देसूद आणि कायद्याला धरून त्यांची सुरुवातीपासूनची मागणी ही कायद्याला धरून आहे। त्यामुळे जरांगे पाटील यांच्या जी मागणी आहे OBC मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं, हे मागासवर्ग आयोगाने जर मराठा समाज मागासलेला ठरवला असला तर घटनादुरुस्ती करून हे आरक्षण देता येतं असं घटनातज्ञ म्हणतात, सर्व कायदेतज्ञ म्हणतात। त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण हे OBCतून मिळणारच आहे। आणि आता उरला प्रश्न हा की जे आंदोलन सध्या मुंबईमध्ये सुरू आहे ते अत्यंत तीव्र होण्याची शक्यता आहे।
कारण आजही मोठ्या प्रमाणावर मराठा समाज हा मुंबईकडे कूच करतो आहे. आता आज शेवटचे काही तासही जरांगे पाटील यांना आंदोलन करता येणार आहे. कारण त्यांना एक दिवस दिल्यामुळे आता जरांगे पाटील यांचं पुढील पाऊल काय असणार आहे, सरकारचं पुढील काय पाऊल असणार आहे. मात्र सरकार हेही शांततेनंच हा मुद्दा हाताळणार असं दिसतंय, बळाचा वापर करणार नाही असं दिसतंय. मात्र जरांगे पाटील यांनीही अत्यंत हुशारीने हे आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे मराठा समाजाला जो भरोसा जरांगे पाटील यांनी दाखवलेला आहे त्याला तडा जाणार नाही असंही चित्र आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही असा जो शब्द मराठा समाजाला दिलेला आहे तो खरा ठरतोय का हे येणाऱ्या काही दिवसात दिसेलच. आपणही आपली प्रतिक्रिया कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.